राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आजची बातमी ही अत्यंत महत्त्वाची आणि दिलासादायक ठरणारी आहे. कारण बहुतांश सरकारी कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर मिळणाऱ्या महत्त्वाच्या लाभांची माहितीच नसतं. सरकारी नोकरी दरम्यान जसे पगारासोबत विविध भत्ते मिळतात, तसेच निवृत्तीनंतरही काही विशिष्ट परिस्थितीमध्ये प्रवास भत्ता आणि दैनिक भत्ता हा मिळत असतो. हे आपल्याला माहिती आहे का? होय मित्रांनो, राज्य शासनाने या संदर्भात वेळोवेळी महत्त्वाचे शासन निर्णय सुद्धा निर्गमित केलेले आहेत. परंतु माहिती अभावी अनेक कर्मचारी या लाभांपासून वंचित राहतात. त्यातला पहिला GR आहे बघा, सामान्य प्रशासन विभागाचा GR आहे तो दिनांक 20 जून 2006 रोजी. या निर्णयानुसार जर सेवानिवृत्त अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांना न्यायालयीन कामकाज किंवा विभागीय चौकशी यासाठी शासनाच्या वतीने हजर राहावे लागले, तर त्या प्रवासासाठी पूर्ण प्रवास भत्ता व दैनिक भत्ता देणे हे बंधनकारक आहे. इतकंच नाही तर अशा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना शासकीय विश्रामगृह सवलतीच्या दरामध्ये उपलब्ध करून देण्याचे आदेश त्यामध्ये आहेत. तसंच वित्त विभागाचा GR 18 एप्रिल 1968 आहे. निवृत्तीनंतर ठराविक शासकीय कामकाजासाठी जर प्रवास करावा लागल्यास TA देण्याची तरतूद सुद्धा या निर्णयामध्ये स्पष्ट केलेली आहे आणि हा GR आजही लागू आहे. वित्त विभागाचा GR पुढचा आहे तो 19 ऑक्टोबर 1962चा. त्यामध्ये सरकारी कर्मचाऱ्याचा जर मृत्यू झाल्यास त्यांना मिळणारा प्रवास भत्ता हा थेट वारसांना अदा करण्याची तरतूद या निर्णयामध्ये आहे. हा GR कुटुंबियांसाठी मोठा आर्थिक दिलासा देणारा ठरतो. याशिवाय 28 ऑक्टोबर 1959 आणि 22 नोव्हेंबर 1961 या शासन निर्णयामधूनही निवृत्तीनंतर TADA देण्याच्या तरतुदी स्पष्ट करण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे सेवानिवृत्त कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांनी योग्य कागदपत्रासह संबंधित विभागाकडे मागणी केल्यास शासन निर्णयाच्या आधारे नक्कीच याचे लाभ मिळू शकतो. ही माहिती प्रत्येक सरकारी कर्मचारी आणि निवृत्त कर्मचाऱ्यांपर्यंत पोहोचलीच पाहिजे.